नमस्कार. आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे म्हटलं आता चला काहीतरी थंडगार बनवलं पाहिजे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त थंडगार मठ्ठा. त्यासाठी मी हे 1 वाटी दही घेतलेलं आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण ज्या पद्धतीने मठ्ठा बनवणार आहोत ना, त्या पद्धतीने एकदम भारी मठ्ठा तयार होतो. एकदम मस्त लागतो. मठ्ठा बनवण्यासाठी जास्त आंबट दही वापरायचं नाहीये. जास्त दिवसाचं जे दही झालेलं असतं ते वापरायचं नाही. आता मठ्ठा बनवण्यासाठी काय काय लागते ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी आधी थोडीशी हिरवी मिरची घेणार आहे. मी एक मीडियम साईजची हिरवी मिरची घेतली आहे. तर त्यातली आपण अर्धी कट करून घेऊयात, अर्धीच वापरायची आहे. तुमच्याकडे जर छोटी हिरवी मिरची असेल तर ती घेतली तरी चालेल. आता मिरचीचे आपण 2-3 तुकडे घेऊयात. आता आपण मस्त फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, ती आपण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. आता आपण यामध्ये खिसलेलं आलं टाकून घेऊया. एक छोटा चमचा खिसलेलं आलं घेतलेलं आहे. खिसल्यामुळे काय होतं, ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतं, त्यामुळे ते खिसून घ्यायचं. त्यानंतर आपण एक छोटा चमचा जिरे टाकून घेणार आहोत. आता हिरवी मिरचीचे 2-3 तुकडे टाकून घ्यायचेत. त्यानंतर आपण 2-3 चमचे गोड साखर टाकून घेऊया. पोहे खायच्या चमच्याने साखर टाकून घ्या. त्यानंतर एक छोटा चमचा आपण मीठ टाकून घेऊया. हे सगळं मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे. हे पहा, आपण एकदम मस्त बारीक करून घेतले हे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे परत एकदा छान बारीक करून घेऊया. हे पहा, आपण एकदम मस्त बारीक करून घेतले. आता आपण हे गाळणीने गाळून घेऊ. आपण हे गाळून घेतले व्यवस्थित. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित ते मिक्स करून गाळून घ्यायचे. त्यामुळे सगळा अर्क पाण्यात उतरेल. तर मठ्ठ्यामध्ये टाकण्यासाठीचे मिश्रण आपले रेडी आहे. तर चला पटकन मठ्ठा तयार करून घेऊया. हे दही आपण बाउलमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एकदम थंड केलेलं पाणी. तर फ्रीजमध्ये पाणी थंड करायला ठेवायचं आहे किंवा माठातलं वापरलं तरी चालेल. आता ज्या वाटीने दही घेतले ना, त्याच वाटीने आपण यामध्ये 3 वाटी पाणी टाकून घेऊया. यामध्ये पाणी टाकून घेतलंय. तर आपण रवीने मस्त हलवून घेऊया. तुमच्याकडे लाकडी रवी असेल तर तो वापरा, नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल. 3-3.5 मिनिटं छान रवीने घुसळून घ्यायचंय आपल्याला हे. आपण आता मस्त ताक तयार करून घेतले. तर यामध्ये आपण हे तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊया आणि अजून 1 मिनिट छान हलवून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मग हलवून घेऊया. त्यानंतर राहिलेली कोथिंबीर आपण टाकणार आहोत. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपण थंडगार बर्फ टाकूया. त्यामुळे मठ्ठा एकदम मस्त थंडगार लागेल. बर्फ टाकलाय. आता राहिलेली कोथिंबीर मस्त यामध्ये टाकून देऊया. आता आपला हा थंडगार मस्त मठ्ठा तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी खरंच नक्की एकदा ट्राय करा. एकदम भारी लागतो हा मठ्ठा. हा पहा, आपला मस्त मठ्ठा तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर रेसिपी आजची खरंच आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.